तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। तर सगळ्यांना माझा नमस्कार। आज दिनांक 20 डिसेंबर आज संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी दिवस आहे। तर सगळ्यांना पुण्यतिथीचा विनम्र अभिवादन। आणि आज 20 तारखेलाच आम्ही आज आमच्या कॉलेजमध्ये सगळं साफसफाई केली। त्यानंतर ते NSSचा आमचा सगळा कॅम्प बसला होता, वन डे कॅम्प म्हणून। ते कॅम्प पण गाडगे महाराजांच्या विचारधारेवर आज आम्ही सगळी साफसफाई केली। त्यानंतरच आम्ही इथं आमच्या पुसद शहरापासून 15 ते 20 किलोमीटरवर आमचा एक कार्ला देवस्थान आहे। तर त्या कार्ला देवस्थानाला आम्ही आता व्हिजिट करायला आलो। तर असंच भेट द्यायला, आता काहीतरी बघायला, निसर्गरम्य वातावरण आहे इकडं, तर ते बघायला आलो। तर आपल्या ब्लॉगमार्फत तुम्हाला संपूर्ण दर्शन दिसेल आपल्या या देवस्थानाचे, आणि काय येतं विशेष महत्त्व आहे ते आपण येथून जाणून घेऊ। आणि माझ्यासोबत माझे सहकारी मित्र पण आहेत, तर माझ्यासोबत त्यांचा परिचय आपण संपूर्ण व्हिडिओमार्फत समोर करूनच घेऊ। तर आता आपण आलेलो कार्ला हा पुसद शहरापासून 10 ते 15 किलोमीटरवर अंतरावर आहे। आणि आज गाडगे महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त सगळ्यांना विनम्र अभिवादन। तर मित्रांनो, आता हा आपला व्हिडिओ तुम्ही बघतच राहा। तर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्ही सगळे कंटिन्यू राहा। आणि आता आपण चालणार आहोत मधात। तर मधात आपण संपूर्ण दर्शन घेऊ। त्यानंतर माझे मित्र जे काही तुम्हाला दिसेल त्यांचे मी परिचय करून देऊ। हा माझा मित्र आहे रोहित इकडे। हा रोहित आहे माझा बॅचमेट आहे, आणि आम्ही 11वी पासून सोबत आहोत। आता आम्ही सेकंड इयरला आहोत, तर आतापर्यंत आम्ही सोबतच आहोत आणि सोबतच राहू कायमी आम्ही। तर चला समोर बघू आपण। सेकंड सेमेस्टर आहे, सेकंड का जब का कॉन्फिडेंस है यार। नाही रे तसं झालं म्हणजे चप्पल काढून शायद तुम्हें मागे मागे रहे। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागचा हा घर बघत आहे। घर तर म्हणता येणार नाही, कारण हा मंदिर परिसरातील एक छोटीशी खोली आहे। येतं काय भगवान वगैरे म्हणजे या देवस्थानाचे वगैरे येतं काहीतरी आहे। तर येतं तुम्ही पुसद शहरातील सगळ्यांनी महानायक हा मूवी बघितली असेल। मूवी म्हणजे पिक्चर, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवनचरित्रावर बनलेला तो पिक्चर। म्हणजे आपल्या पुसद शहरातले पुसद मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक साहेब, आणि त्यांचं येथे नाही का पिक्चरांची शूटिंग झाली। तर ही खोली आहे, येथे तुम्ही बघू शकता। आणि ह्या घरामध्येच महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या पिक्चराची शूटिंग झाली। आणि ते पिक्चर म्हणजे आपल्या यूट्यूबला अवेलेबल आहे। आणि ते चित्रपट म्हणजे असा आहे की त्यांचा संपूर्ण जीवनगाथा, म्हणजे ते लहानापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत, आमदारकीपासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत कसे गेले, आणि तसेच हरित क्रांतीसाठी काय केले। आणि त्यांनी एक वाक्य दिलं की जर महाराष्ट्र 1 वर्ष धान्याच्या बाबतीत झालं नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक फासावर जाईन। असा शेतकऱ्यांसाठी लढणारा मुख्यमंत्री म्हणजे आजवळ केवळपर्यंत महाराष्ट्रात एकच चालतात। तर ते आतापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास घडू शकला नाही। आणि आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे नाईक साहेब। तर त्या नाईक साहेबांच्या मूवीची शूटिंग तर येथे झाली। तर तुम्ही हे छोटासा क्षण म्हणता येईल ते तुम्ही बघा। हे आपण पोस्टर छापायचं
तर मित्रांनो आम्ही आता म्हणजे देवस्थानावर आलतो, तर हे माझे मित्र म्हणजे आपले फॉलोअर्स आहेत, हे सबस्क्रायबर फॉलोअर्स हे मला बघून म्हणले दादा तू ब्लॉग बनवतो म्हणून मी यांच्यासोबत एक आपला एक आनंदाचा क्षण छोटासा. आणि बघा तुझं नाव काय? तुझा अर्जुन. तुझा? आणि तुम्ही शाळेत कोठा पुसतला का? शाळा वगैरे शिकायची बरं, चांगलं मोठं व्हायचं. आणि हे माझे फॉलोअर्स आहेत आणि माझे सबस्क्रायबर आहेत, मला युट्यूब आणि इंस्टाला सगळे फॉलो करतात, माझे फॉलोअर्स येतं पण भेटले तर बघा. तर मित्रांनो आताच आम्ही कारला देवस्थानाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही इथं पुसद शहरापासूनच 1 किलोमीटर अंतरावर चिंतामणी मंदिर आहे, तर तिथं आपण गणपतीचे दर्शन घ्यायला आलो. तर हे रोहित आहे आणि आम्ही निकेशन ते आदित्य ऋषिकेश आम्ही सगळे मिळून कारलाच्या देवस्थानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता चिंतामणीच्या मंदिराचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण जाऊ आपल्या मार्गाला पुसदमध्ये. तर मित्रांनो आता हे चिंतामणी मंदिराचं दर्शन झालं, त्यानंतर कारला मंदिराचं पण दर्शन झालं. त्यानंतर संपूर्ण आपण आज आपला जे दिवस आहे ते संपूर्ण दिवस आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी. आणि आज गाडगे महाराजांची पुण्यतिथी त्याबद्दल सगळ्यांना विनम्र अभिवादन. तर आपला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि अद्ययावत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला 1 मिनिट बी 1 क्षण बी जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं. हे माझ्या सगळ्या फॉलोअर्स आणि माझ्या सबस्क्रायबरना सांगत आहे, म्हणजे आपल्या चॅनलला नवीन आहे त्यांना पण समजून सांगत आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग आपण येथेच संपला असं जाहीर करू आणि आपण येथेच थांबू. आता भेटू लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर नमस्कार.